नमस्कार मित्रांनो, मी अथर्व पाटील तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर मित्रांनो, आज डे 2 आहे बँगलोरमध्ये। डे 1 मध्ये आपण फिरले मस्तपैकी आणि तुम्ही कालचा व्लॉग बघितलाच असेल, आणि नसेल बघितलं तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती बघा। आणि आज आपण जाणार आहेत म्हैसूरला, म्हैसूर पॅलेस फिरणार आहेत आणि म्हैसूरचा झू फिरणार आहेत। आता वाजले आहेत म्हणजे 8:30। आपला प्लॅन होता 7ला निघायचा, पण ते इंडिया आहे ज्यांना लेट तो होय गई। आणि आता आपण सगळे बॅग वगैरे टाकतात, कारण कॅमेरा बॅग घेतले आणि आपले जे गॅजेट म्हणजे पॉवर बँक वगैरे ते घेतले। तर आपण नाश्ता करूया, त्यानंतर मग आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया। आपल्याला इकडून लागणार आहे 3 तास, तर आपण जरी 10 वाजता निघाले तरी 1 वाजता पोहोचू। मग झूला जाऊया, म्हणजे ते जेवण वगैरे झूला वगैरे जाऊया। त्यानंतर रात्रीचं आपल्याला म्हैसूर पॅलेसची लाईट बघायची आहे, त्यामुळे आपण रात्री जाणार आहे। मी नाश्ता करायला आलो आहे ते उडपीमध्ये, दादा कुठेतरी घेऊन आला आहे, वडे घेतलेले आहेत आम्ही। इकडे आता डोसा पण घेतला आहे आणि हा आदू नाश्ता करतोय। शोलीची शूटिंग झालेली होती, हे रामगड। गाइस, मी आलेलो आहे आता म्हैसूरला, म्हणजे आम्ही सर्व आहेत, हा पण आहे त्यामध्ये। आता आम्ही मध्ये हॉल्ट घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असतील की मी कोण, तर मी जय राऊत आहे, जुनाच, पण मी आयडेंटिटी रिव्हील नाही केली माझी। मित्रांनो, आता वाजलेत दुपारचे 11:15, म्हणजे सकाळचं अजून 15 मिनिटांनी दुपार होणार आहे। तर आता आपण थांबलो आहे इकडे, आपल्या इकडून अजून अर्धा तास लागणार आहे आपल्या डेस्टिनेशनला पोचायला, म्हैसूरला। मग आपण तिकडे जाऊन जेवूया वगैरे, आणि इकडे ब्रेक सुसू ब्रेक वगैरे घेतलेला आहे या लोकांनी। तर आता काल पण तुम्ही बघितलं, काय बोलू इच्छितो कालच्या बद्दल? नाही, काल जो आपला आदियोगीचा जो अनुभव होता, तो एकदम म्हणजे मन प्रसन्न होऊन गेला, आणि खरंच प्रत्येकाने एकदा तरी त्याचा अनुभव घ्या असं मी सजेस्ट करेन। आणि आज आता प्रवास तर जस्ट चालू झालेला आहे, आता बघू म्हैसूरचा आम्ही झू बघणार आहेत, आणि आपल्या म्हैसूरला तो पॅलेस आहे तो बघणार आहेत। बघू आता त्याचा अनुभव कसा असतो। व्हिडिओ काढणं अलाउड आहे माहीत नाही, पण जे इकडे कलाकृती आहे ती खूप सुंदर। आता आपण आहेत रंगनाथ श्री स्वामी टेम्पलमध्ये, आणि इकडे जे आर्किटेक्चर आहे आणि खूप मस्त आहे आणि खूप बरंही वाटतं। मी दर्शन वगैरे घेतलं, मध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे। आणि इकडे हे जे पोल आहेत ते पण बघा अखंड आहेत, पूर्ण हे मंदिर आहे, पूर्ण हे मंदिर आहे ते आपल्या त्या पोलवरच डिपेंडेड आहेत। खूप मस्तही वाटते आर्किटेक्चर वगैरे बघून, कोरीवकाम बघून। हा असं इकडे पाण्याचा कुंड आहे आणि हा असा व्ह्यू आहे इकडचा। पण फायनली एंटर केलेला आहे म्हैसूरमध्ये। आता आपण शहाळा पिऊया, म्हणजे नारळ पाणी पिऊया। हे आता जस्ट दर्शन केले, तर आपण जाणार आहेत ते म्हणजे म्हैसूर झूला। त्याच्या आधी पेटपूजा करतात का बघूया। अजय नारळ पाणी घेतलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपण आले आहेत कार म्युझियमला, अजय बोलला त्यामुळे कार म्युझियम आहे मस्तपैकी।
ते असं कार म्युझियम आहे. गर्दी तर दिसत नाहीये. टायरचा इफेक्ट दिलाय. मित्रांनो इकडे खूप साऱ्या गाड्या पण आहेत. खूप म्हणजे वेगवेगळ्या गाड्या आहेत इकडे, जुन्या काळातल्या वगैरे, पिक्चर्स मधल्या वगैरे. तर हे कार कलेक्शन पण खूप मोठं आहे यांचं. वरती होतो आणि आता आपण खालती आलोय. तर आता आपण आलोय मंजुषा म्युझियम मध्ये. हे टाईपरायटर आहे तिकडचे, जुन्या काळातले 1885 चे. हा टेलिस्कोप आहे. ही कोळशाची इस्त्री आहे. कॅमेऱ्याची पेटी आहे ती. वॉल माउंट कॉफी ग्राइंडर. हा रेडिओ आहे. हा हे रेल्वे टोकन आहे. इकडे वेगवेगळ्या काळातील आणि वेगवेगळे स्टॅम्प आहेत. जे आहेत ते सगळे जर्नलिस्टचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत, शस्त्र सगळे. जुन्या काळातील लॅम्प आहे ते, आणि हे पण पिक्चरसाठी शूट करण्यासाठी असतील कदाचित.
आपलं कार म्युझियमचं फिरून झालेलं आहे. आता आपण जेवूया आणि वाजले 1:30, तर आपल्याला खूप टाइम लागणार आहे. आता झू पण फिरायचा आहे म्हैसूरचा, आणि आम्हाला हा ठेवला नाही कारण आपला अवॉर्ड अंशुमनचा आहे. अब्बी टेक करके देता हूँ तो वाला आहे. किडिंग हा इकडचंच आहे लोकल, आणि खूप मस्त आहे. तुम्ही पण एक्सप्लोअर करा. पर पर्सन 50 रुपये, आणि व्हिडिओ शूट फोटोशूट पण करू शकता. आणि व्हायला हा खरं आहे जुन्या काळातला. हॉगवर्ड सिटीत आलेलो आहो आपण. मित्रांनो, आपण आलोय हॉटेल हनुमंत. हा म्हैसूरमध्ये मटन बिर्याणीसाठी फेमस. मटन बिर्याणी घेतलेली आहे, आणि हे सगळे पण बसलेले आहेत. आणि हा हॉटेल आहे तो 1930 सालापासून हा हॉटेल आहे, आणि खूप फेमस आहे, आणि आम्हाला जागा पण जेमतेम मिळाली. मित्रांनो, ह्या जो पुलाव आहे हा ट्रेडिशनली ह्याच्यावर पानावर सर्व करतात, म्हणजे मस्त पाहिजे. आणि आम्ही चिकन पण मागवलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही इकडे जेवलो. मटन बिर्याणी एकदम मस्त आणि टेस्ट वॉज सो गुड. चिकन पण खाल्लं, ते पण खूप मस्त होतं. आणि इकडे खूप गर्दी आहे, आम्हाला जेमतेम टेबल मिळालं होतं. आणि हा 1930 पासूनचा हॉटेल आहे. आणि इकडे व्हेज नाही मिळत, ओन्ली मटन बिर्याणी, आणि बिर्याणी पण नाही, मटन पुलाव. आणि कदाचित आमच्या मते तरी हा चुलीवर बनतो, आणि खूप मस्त होता. तुम्ही पण क्वांटिटी एवढी होती की आम्ही एका प्लेटमध्ये दोघांनी खाल्ला, कारण आपलं तर एवढं जेवण नाही आहे की आपण एवढं खाऊ शकतो. आणि हा 1930 पासूनचा आहे, त्यामुळे हा पत्रावळीत, म्हणजे जे आपली पानं असतात पारंपरिक पद्धतीने हे आपल्याला सर्व करतात. त्यामुळे अजून चांगली टेस्ट येते, आणि इकडे चमचे वगैरे पण नाही वापरत, आपल्याला हाताने खावी लागते, म्हणून अजून चांगला स्वाद येतो या बिर्याणीला. आणि आता आपण चाललोय आपल्या झूच्या दिशेने. झूच्या दिशेने त्याला आपल्याला पॅलेस पण फिरायचा, आणि आपण एक्स्ट्रा स्पॉट्स पण घेतोय. तर चला.